नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित. माझे हे चॅनल ज्योतिष या अंतरंगावरती आपणा सर्वांचे मी सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, माझी या चॅनलवरती आता सध्या कार्मिक ग्रह राहू केतू शनी नावाची एक मालिका चालू असून त्यामध्ये आपण या कार्मिक ग्रहांविषयी माहिती, त्यांचे कारकत्व आणि कुंडलीतील कोणत्या स्थानामध्ये कुंडलीतील स्थानानुसार त्या ग्रहांचे काय फलित मिळतात, त्यांची गुणवैशिष्ट्य, स्वभावधर्म आणि त्याचा जातकावरती होणारा थेट डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट परिणाम आणि त्याचे एक थोडक्यात आढावा आपण घेत आहोत. मित्रांनो, चतुर्थ स्थान हे मुख्यत्वे म्हणाल जाल तर मातेचं, सुखाचं, घराचं असं हे स्थान मानलं जातं. तसं चतुर्थ स्थान हे तुमचं प्रायमरी एज्युकेशन ज्याला म्हणतात त्याचं स्थान मानलं जातं. तसं चतुर्थ स्थान हे तुमच्या पार्टनरच्या वडिलांचं स्थान, कारण सप्तमाचं दशम स्थान आहे हे. त्यामुळे पार्टनरचे वडील म्हणजे तुमचे पुरुष असाल तर तुमचे बायकोचे वडील, तुमचे सासरे, किंवा स्त्री असाल तर नवऱ्याचे वडील जे तुमचे सासरे, असं हे नातं या स्थानावर बघितलं जातं. तर ह्या चतुर्थ स्थानातील राहूच्या बऱ्याच गमती तो घडवतं, कारण हे सुखस्थान आहे, मातेचं स्थान आहे, सासऱ्यांचं स्थान आहे, आईचं स्थान आहे हे, त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणाचं स्थान आहे. त्यामुळं राहू इथं बऱ्याच गमती घडवतो दिसतात. जर का हा राहू शुभ बळकट असेल, दणकट असेल, बलवान असेल तर हा डायरेक्टली तुम्हाला अगदी म्हणजे आयुष्यामध्ये राजकारणामध्ये सक्सेस म्हणाल तर डायरेक्ट MP, MLA म्हणजे खासदार, आमदार या पदावरती नेऊन पोचवतो, कारण हे दशमाचे समोरचं स्थान आहे, रिस्पॉन्स आहे. पण तोच जर का राहू बिघडलेला असेल तर आर्थिक गैरव्यवहार, आर्थिक गुन्हे, आर्थिक फसवणूक करणारा असे काही खास वैशिष्ट्य देतो. त्याचबरोबर चतुर्थातील राहू तुम्हाला मातृस्थानापासून, मातेपासून दूर परदेशी वास्तव्य करायला कारणीभूत करतो. परदेशातच तुमची सेटलमेंटसुद्धा होऊ शकते. आणि स्त्री जातकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं दिसतं की यांचं मॅरिड लाईफ हे सक्सेसफुल राहत नाही. एक प्रकारचा अनहॅपीनेस राहतो मॅरिड लाईफमध्ये. आणि पुरुष जातकांमध्ये जर चतुर्थात राहू असेल तर त्यांची पत्नी, जोडीदार ही हाऊसवाईफच राहते, नॉन वर्किंग वुमन म्हणजे काम करणारी, कामावरती जाणारी स्त्री नसते ती आपली घर आणि संसार सांभाळणारी स्त्री असते. आणि त्याचबरोबर हा चतुर्थात राहू आहे म्हणजे दशमात केतू आहे, कर्मस्थानात केतू, कार्मिक ग्रह आहे ते राहू केतू शनी, आणि कर्मस्थानातच केतू आला तर तुम्हाला कामामध्ये, कामाविषयी, कामाच्या ठिकाणी बरंच कॉम्प्रोमाइज करायला लावतो, बरंच तडजोडी करायला लावतो. कारण तुम्ही कामाचं जे काही मोबदला, कामाचं जे काही फलित, कामाचं जे काही आहे ते ऑलरेडी मागच्या जन्मात भोगून झालेलं असतं तुमचं. त्यामुळे ह्या जन्मात करण्यासारखं, करता येण्याकरता फारसं काही राहिलेलं नसतं. आणि त्याच्याविरुद्ध राहू तुमच्या सुखाच्या, कुटुंबाविषयीच्या, मातेविषयीच्या कल्पना काहीतरी एकदम फुगवटा करून टाकतो त्या कल्पनांचा. तर हे यांची अशी ही लढाई चालू असते. त्याचबरोबर ह्या जातकांचं शिक्षण येणार राहू चतुर्थात आहे, त्यामुळे प्राथमिक शिक्षण म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की आपल्याला जे माहिती आहे ते मोठमोठे हायस्कूल म्हणजे डून स्कूल किंवा पाचगणीच्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये इकडं ह्या भागात पश्चिम महाराष्ट्रात झालं तर डून पाचगणीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण असं काहीतरी होऊ शकतं. परंतु ह्या जातकांचा ओढा जो आहे ना तो प्राथमिक शिक्षणामध्ये कमी, शाळेमध्ये कमी आणि बाहेरच जास्त असतो. म्हणजे शाळेला दांड्या मारणं, उगीचच खोटं कारण देऊन, काहीही तकलादू कारण देऊन सुट्ट्या मारणं, असे यांचं हे असतं. परंतु जसजसं वय वाढत जातं तसतसं ह्या राहूच्या फलितांमध्ये फरक पडायला सुरुवात होतं. आणि हे जातक म्हणजे जरी हे सुखस्थानी राहू असलं ना तरी तो तुम्हाला आईवडिलांचं मनावर एवढं सुख मिळू देत नाही, किंवा जे मिळतं त्याच्यावरती हे जातक समाधानी राहत नाहीत. म्हणजे ह्यांना कायम त्या सुखाची, एक लक्झरीपणाची कायम आवड असते ह्या जातकांना. म्हणजे जे काय आहे ना त्यात ते लक्झरी कसं राहील, किंवा तुम्हाला त्यात आणखीन और चाहिए असं हे जातक करून टाकतो. आणि एक मात्र आहे, चतुर्थातील राहू जो आहे ना तो तुम्हाला तुमचे शिक्षण संपवताना असं एकदम अत्युच्च ज्ञानाने परिपूर्ण करून टाकतो. कारण चतुर्थातील राहू आहे, तुम्ही जर का
त्याचा नीट सदुपयोग करून घेतला, शुभग्रहांनी दृष्ट असेल, शुभग्रहांची याच्यावरती दृष्टी असेल, शुभग्रहांची युती असेल ना, तर तुमचं प्राथमिक शिक्षण पूर्ण करून जे तुमचं सेकंडरी एज्युकेशन आहे ते सुद्धा एकदम टॉप लेवलला नेऊन तो कंप्लीट करतो. काही जणांना तर गोल्ड मेडलसुद्धा मिळालेले आहेत. तर असे हे राहूचे काही, चतुर्थातील राहूचे काही कारकत्व आहेत. चतुर्थातील राहू हा म्हणजे तुमचं घराचं मुख्य जे आहे ते म्हणजे घराचं स्वरूप असं थोडंसं पडकं किंवा घराच्या अवतीभोवती पडकी घरं असणं किंवा पडीक जमीन असणं, हे काही एक ठराविक काय म्हणतात ना सिम्पटम दाखवत होतं. आता गंमत येतं अशी बघा की तुम्ही चतुर्थातील राहू तुमची या जी काही कारकत्व आहेत, सुख, मातृसुख, घराचं सुख, याच्यामध्ये तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देतच नाही. आणि समोरचा दशमातला केतू हा तुम्हाला तुम्ही पास्ट लाईफमध्ये काय कर्म एक्स्ट्रा करून ठेवलेत ना त्याची फळं मिळू देत नाही, तडजोड करायला लावतो. म्हणजे चतुर्थातील राहू आणि दशमातील केतू हे तुमच्या सुखस्थान, कुटुंबस्थान, मातेचं स्थान आणि कर्माचं स्थान याच्यामध्ये तुम्हाला कायम डायलेमामध्ये ठेवतो. आता गंमत अशी इथे आणखीन एक की हा काय म्हणतात ना त्याला की राहू आणि केतू तुम्हाला डेअरिंग तर देतो, कारण तृतीयाचं चतुर्थ स्थान आहे, पराक्रमाचं द्वितीय स्थान आहे, त्यामुळे डेअरिंग तर देतो. कदाचित तुम्हाला आपण म्हणतो त्याला राजसत्ता किंवा गव्हर्मेंट्स ह्याच्याकडून काही विशिष्ट फायदे लाभ मिळवून देऊ शकतो. परंतु तुम्हाला त्यावेळेला काही ठिकाणी कॉम्प्रोमाइज करावं लागतं, कारण दशमातला केतू आहे हा. काही तुमच्या कर्मामध्ये काही कॉम्प्रोमाइज करावं लागतं, काही काय म्हणतो त्याला आपण अननेसेसरी थिंग्स, अननेसेसरी कामं करायला लावतो आणि जे पुढे चालून तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात. तुम्हाला लाभपत्रात पडतात, पण त्या लाभाची किंमत उतार वयामध्ये किंवा नंतर फार मोठ्या स्वरूपात पेड करावी लागते. परंतु हे जर का तुम्ही परदेशात राहत असाल आणि तिथल्या कायदे कानूनचं जर का पालन करत असाल ना, तर तुम्ही परदेशामध्ये सुद्धा राजसत्तेच्या जवळ जाऊ शकता, राजसत्तेत सहभागी होऊ शकता. म्हणजे जे आपण ऐकतो ना, रशियामध्ये एक मेंबर ऑफ पार्लमेंट इंडियन झाला, कॅनडामध्ये, अमेरिकेमध्ये. तर हे जे आहेत ना जातक, हे यांच्या चतुर्थाचा राहूशी आणि दशमाचा केतूशी काहीतरी संबंध घनिष्ठ आलेला आहे. म्हणजे 9-12चा संबंध चतुर्थाशी लागणं, दशमाशी लागणं, असं काहीतरी संबंध आहे. त्यामुळं मातृभूमी भारत असतानासुद्धा ते परदेशात जाऊन, म्हणजे इंग्लंडमध्ये कोणीतरी ते कुठल्या तरी शहराचा महापौर बनतो किंवा असे काही कारकत्व दिसतात आपल्याला, कर्म दिसतं त्यांचं. तर ते हे चतुर्थातील राहूचं गंमत असू शकते ही. त्याचबरोबर तुम्ही ना असं आढळेल ना ह्या जातकांच्या बाबतीत, चतुर्थातील जातक हे घरामध्ये फार कमी रमणारे असतात. जे घर जे असतं त्याच्यामध्ये तुम्हाला यांचा वावर, यांचा सहभाग फार कमी आढळतो. आणि त्याच्याविरुद्ध हे तुम्हाला बाहेर जास्त, म्हणजे फॉरेनला पण सेटल होतील, कामानिमित्त काम करण्याकरता अशी बाहेर फिरताना आढळतील. अशी हे जातकांची काही कारकत्व आहेत जी ठळकपणे आपल्याला जाणवतात, दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतं ना की हा जातक तुम्हाला एक प्रकारची मानसिक अशांतता देतो, प्रदान करतो. कारण चतुर्थ स्थान जे आहे ना हे तुम्हाला काय म्हणतो ना पंचमाचं व्ययस्थान आहे. तुमच्या प्रेमाचं, तुमच्या विल पॉवरचं ह्याचं व्यय हे करतो हा. त्यामुळे तुम्हाला त्या आघाडीवरती एक प्रकारची मानसिक अशांतता देतो किंवा आणखीन पाहिजे अशी ही भावना देतो. आणि मुख्य म्हणजे काय आहे ना की ह्या जातकांना एक प्रकारे कायमच्या स्वरूपामध्ये आपण म्हणतो ना की एक प्रकारची सततची अतृप्त भावना देतं. सुख किती जरी मिळालं तरी यांना कमीच पडतं. फॉरेनला जाऊन ते फार अगदी MP वगैरे जरी झाले तिथे फॉरेन लँडमध्ये, तरी त्यांना ते ओढ त्यांची मातृभूमीकडे दाखवतो. त्यामुळे बऱ्याचदा ह्या जातकांच्या बाबतीत काय होतं ना की तिकडं सुखाच्या शोधात ते गेलेले असतात किंवा आणखीन काहीतरी मिळवण्याच्या शोधात गेलेले असतात, परंतु तिकडं जाऊन जरी ते सेटल झाले, सगळं झाले ना, तरी ते एक प्रकारचं मनामध्ये त्यांच्या कायमची खंत राहिलेली असते की यार गाड्या आपला गाव बरा, ही खंत ते डोक्यामध्ये कायम घेऊन राहतात. त्यामुळं त्यांची जरी बुद्धिमत्ता तीक्ष्ण असली, हुशारी असली, काही करायची डेअरिंग असली आणि पूर्णपणे
कामातल्या हातातले जे काही काम घेतलं असेल, मग ते राजकारणातलं असू द्या, समाजकारणातलं असू द्या किंवा कुठं कंपनीत जॉब करताना असो, तरी कायम त्यांना ते म्हणजे आपण सुद्धा त्यांच्या मुलाखती ऐकतो की नाही हम लोग वहाँ जाके सेटल हो गए, बट वो सॅटिस्फॅक्शन नाही आहे. चतुर्थातल्या राहूचा परिणाम आहे. म्हणजे आता मला सांगा ना तुम्ही, MP इथं आपली इथं होता लोकांना त्रास होतो, तिथं जाऊन ते फॉरेनमध्ये जाऊन फॉरेन कंट्रीत सेटल होऊन तिथं MP बनतात, तिथं मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह बनतात ते, आणि तरी सॅटिस्फॅक्शन नाही म्हणतात, कारण राहू हा त्याचा मेन कारक आहे. तर मित्रांनो, असे हे चतुर्थातील राहूची कारकत्व सांगितले. आता याच्यावरचा तोडगा उपाय काय? चतुर्थ स्थान हे मातेचं, सासऱ्यांचं आहे. दशम स्थान हे वडिलांचं आणि सासूचं असं स्थान आहे. तर चतुर्थात राहू आहे आणि दशमात केतू आहे. तर तुम्ही ह्या चौघांबरोबर म्हणजे तुमचे आईवडील आणि सासू सासरे यांच्यावर जितके हेल्दी संबंध ठेवाल, त्यांचे आशीर्वाद जितके जास्त वेळा घेत राहाल, म्हणजे उगाच 24 तास पाया पडत राहायचं नाही, परंतु त्यांच्यावर एक हेल्दी संबंध ठेवायचे आणि एक प्रकारचे रिलेशन मेंटेन करून ठेवायचे त्यांच्याबरोबरचे, किंवा त्यांना काय हवं आहे नको आहे याची जातीने विचारपूस करायची, त्याविषयी सतर्क राहायचं. तुमचा हा राहू केतू तुम्हाला काही त्रास देणार नाही. त्यांना खुश ठेवा, सासू सासऱ्यांना, आईवडिलांना. म्हणजे स्त्री जातकांच्या बाबतीत सासरे आणि सासू, पुरुष जातकांच्या बाबतीत सासू आणि सासरे आणि आईवडील, या चौघांनाही तुम्ही सुखात ठेवा, खुश ठेवा, तुमच्या फेवरमध्ये ठेवायचा प्रयत्न करा. फेवरमध्ये असणार नाहीत, 100% करायचा प्रयत्न करा. थोडं कठीण काम आहे, पण करा. हा राहू केतू तुम्हाला काहीही त्रास देणार नाही. मित्रांनो, आशा करतो ही जी सिरीज आहे ही तुम्हाला जास्तीत जास्त माहितीपर वाटेल. वेगवेगळी माहिती, त्यांचे कारकत्व, त्यांचे अनुभव हे तुम्हाला मिळतील. तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळींना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा आणि बघत राहा माझे हे चॅनल ज्योतिषी अंतरंग. धन्यवाद.